कोल्हापूर रत्नागिरी या राज्यमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यामुळे धोकादायक नागमोडी वळणं आता इतिहास जमा होणार आहे। 1.5 किलोमीटर लांबीच्या दरीत बांधकाम करण्यात येत असणारा चौपदरी पूल बांधण्यासाठी 100 मजुरांचे हात अहोरात्र राबत आहेत। याबरोबरच निष्णात 10 अभियंते तसंच या क्षेत्रातील तंत्रज्ञ त्यांच्या निगराणी आणि मेहनतीमुळे हा नागमोडी मार्ग सरळ होणार आहे। बोरपाडा घाटातील धोकादायक वळणे काढल्यामुळे भविष्यात वाहतुकीच्या कोंडीची समस्या आणि अपघाताचं प्रमाण शून्यावर येण्यास मोठी मदत होणार आहे। 30 पिलरवर उभारण्यात येणाऱ्या दरी पुलाचे 20 पिलरपर्यंतचे काम सद्यस्थितीत पूर्ण झालं असून उर्वरित 10 पिलरच्या कामकाजानंही गती घेतली आहे। मे महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्णत्वास येईल असं नियुक्त अभियंत्यांचं म्हणणं आहे। चौपदरी राज्यमार्ग वाहतुकीस पूर्णांशानं पूर्ण होईपर्यंत सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य पसरल्यानं दुचाकीस्वारांना या विशेषत्वांना त्रास होत आहे। एका बाजूला एकेरी पॅचवर्कचं काम संथ गतीने सुरू असल्यानं दुचाकीस्वारांना खड्डे आणि धुळीचा सामना करताना अंगदुखी, कंबरदुखी आणि मणक्याच्या दुख्यांना सामोरं जावं लागत आहे। वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढत आहे। या खड्डेमुक्त मार्गावरून दुचाकीस्वारांना गती कमी करावी लागत असून कमी अंतरासाठी अधिक वेळ खर्ची पडत असल्यानं वाहनधारक त्रस्त झाले आहेत। एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे अशा त्रासास सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे नागमोडी वळणाचा सरळ मार्गी थाट असं चित्र प्रकर्षानं जाणवत आहे।